युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. 15 दिवसांनंतरही ट्रम्प यांच्याकडे माघारीचा कुठलाही प्लॅन नाहीये. इराणवर अवकळा आली आहे, सगळं ढासळलंय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. I can't tell you that. I mean, I have my own idea, but what good does it do? It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. If you read some of the fake news, it's like, oh, they're doing wonderfully. They're not doing wonderfully. They're doing the opposite. They're doing as bad as you can have. I would say this. I won't give you time, but we're way ahead of schedule. And can you comment on... Militarily, we're way ahead of schedule. अमेरिकेनं इराणचं लष्करी तळ असलेल्या खर्ग बेटावर हल्ला केलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असं वर्णन त्यांनी केलंय. खर्गवरच्या तेल प्रकल्पांवर मात्र हल्ला केलेला नाही असंही ट्रम्प यांनी नमूद केलंय. इराणकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पर्शियन आखातातल्या खर्गमधूनच इराणचा मोठ्या प्रमाणावर तेल व्यापार चालतो. आता त्या खर्ग बेटांनाच ट्रम्प यांनी लक्ष्य केलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या खर्गवरच्या हल्ल्याची माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय त्यांच्या पोस्टमध्ये आपण पाहूयात. काही वेळापूर्वी आमच्या लष्करानं मध्यपूर्वेत अभूतपूर्व असा बॉम्ब वर्षाव केला आहे. इराणचं क्राउन ज्वेल असलेल्या खर्ग बेटावर हा हल्ला केला आहे. आमची शस्त्रास्त्र जगाला माहीत असल्यापेक्षा जास्त अचूक आणि प्रभावी आहेत. काही कारणास्तव खर्गमधल्या तेल प्रकल्पांवर हल्ला केला नाही. हॉर्मुझ सामुद्रधुनीत काही अडथळा केला तर खर्गच्या तेल प्रकल्पांनाही सोडणार नाही. माझ्या पहिल्या टर्ममध्ये आणि आताही लष्कर एकदम प्रभावी बनवलंय. त्यामुळे इराण आमचा कुठलाही हल्ला रोखू शकत नाही. इराणकडे कधीच अण्वस्त्र नव्हती आणि आताही नाहीत. ते अमेरिकेला धमकावू शकत नाहीत. खामेनी राजवटीतल्या लोकांनी शस्त्र खाली ठेवावीत आणि उरलं सुरलं इराण वाचवावं हेच बरं. तर दरम्यान अमेरिकेनं हल्ला केलेले खर्ग बेट नेमके आहेत तरी काय, आपण सविस्तररित्या यांची माहिती जाणून घेऊयात. तर काय आहे खर्ग बेट? तर खर्ग बेट इराणच्या किनारपट्टीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन 950 मध्ये खर्ग बेट मोती तयार होण्याची जागा होती. डच फ्रेंचांच्या सागरी मोहिमांवेळी हे व्यापाराचं ठिकाण होतं. 1938 मध्ये ब्रिटिशांकडून या बेटासाठी युद्धही करण्यात आलं. 1956 मध्ये अमेरिकेची खर्गवरच्या तेल साठ्यातली मोठी गुंतवणूकही होती. त्यानंतर 1979च्या क्रांतीनंतर इराणकडून अमेरिकेच्या या मालमत्तेवर ताबा मिळवण्यात आला. सध्या इराणच्या तेल कंपनीकडे बेट आणि तेल साठ्याची मालकी आहे. इराणचा 90% तेलाचा साठा या खर्ग बेटांवरच आहे. तर या खर्ग बेटावरून वर्षाला 95 कोटी बॅरल कच्च्या तेलाची निर्यात होते. या खर्ग बेटांवरील हल्ल्यांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प चांगलेच चिडले. फॉक्स न्यूजच्या मुलाखतीत प्रश्नकर्त्याला मूर्खात त्यांनी काढले. खर्ग बेट ताब्यात घेण्याचा काही इरादा आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि त्यावर ट्रम्प चांगलेच चिडले. असा प्रश्न कोण विचारेल आणि कोण मूर्ख त्याला उत्तर देईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. खर्ग सध्या तरी माझ्या यादीत नाही, पण मी माझा निर्णय सेकंदात बदलतो. मी खर्गवर हल्ला करेनही आणि करणारही नाही, तुम्हाला का सांगू असं ट्रम्प यांनी म्हटलंय. आणि काही वेळातच ट्रम्प यांनी खर्गवर हल्ला केल्याचं ट्विट केलेलं आहे. Are you thinking about taking Karg Island, where 90% of the Iranian oil goes through? And what do you think about? Do you remember that interview and that school of thought? Yeah, but Brian, I can't answer a question like that. You should ask it. You shouldn't be even asking it. It's one of so many different things. It's not high on the list, but it's one of so many different things. And okay. I can change my mind in seconds. But, you know, for you to ask a question, who would answer a question like that? I mean, you're asking me a question, Karg Island, okay, everything. Who would ask a question like that? And what fool would answer it, okay?
Let's say I was going to do it, or let's say I wasn't going to do it. What would I say? Oh, yes, Brian, I'm thinking about doing it. Let me let you know what time and when it'll take place. It's not, it's sort of a foolish question. A little surprising for you because you're a smart man. तर इराणवरच्या या हल्ल्यांना उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांचा विरोध असल्याचं आता समोर आलंय. हल्ल्यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये व्हान्स यांनी या हल्ल्याला विरोध केला होता, मात्र जाहीरपणे युद्धाला त्यांचा पाठिंबा होता. ट्रम्पना व्हान्स यांची मतं आवडली नव्हती असं देखील समोर येत आहे. व्हान्स संशयखोर आणि विजयाबद्दल सचिंत आहेत अशी ट्रम्प यांनी टीका केलेली होती. व्हान्सना हल्ल्यात रस नव्हता आणि ते तात्विकदृष्ट्या भिन्न आहेत असं देखील ट्रम्प यांनी नमूद केलं होतं. आणि आता आखाती युद्धातली आणखी एक महत्त्वाची मोठी अपडेट. युद्धाचा आता पुढचा अंक सुरू झालाय. गेली 15 दिवस इराणवर अमेरिका, इस्रायल आणि हवाई हल्ले करत आहे. आता इराणमध्ये थेट लष्कर घुसवण्याच्या तयारीत अमेरिका आहे का असा प्रश्न पडतोय. याचं कारण म्हणजे अमेरिकेचे 2200हून अधिक कमांडो आखाताकडे रवाना झालेत. तब्बल 2200 कमांडो आणि USS त्रिपोलीसह 3 मोठ्या युद्धनौका अमेरिकेतून आखाताकडे मरीन एक्सपिडिशन युनिट अंतर्गत रवाना झाल्यात. ABC न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकन नौदलाच्या उभयचर जहाजांवर पाठवण्यात आलेले युनिट म्हणजे 31वी मरीन एक्सपिडिशनरी युनिट आहे. ही युनिट साधारणपणे जपानमध्ये तैनात असते आणि अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांड अंतर्गत इंडो पॅसिफिक प्रदेशात कार्यरत असते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.